गोष्ट आपण जरांगेंना समजवण्यात का अपयशी ठरला असं वाटतं? काय होतं, काय काय लोकांना थेट आपण त्या ठिकाणी सरकार दुखवू शकत नाही आणि स्पष्ट बोलू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की जसं आपल्याकडे म्हणजे म्हणतात पितृसत्ता हे आहे, म्हणजे लग्न झाल्यानंतर नवऱ्याची जी जात आहे ती भविष्यामध्ये मुलांना ती लागू होते. आता आईची पण जी काय जात आहे, समजा ती त्या जातीतली नसून दुसऱ्या जातीतली असेल, त्या जातीतलं तर आरक्षण जर घ्यायचं असेल तर कुठलं तर एकच आरक्षण मिळेल, या त्या आईचं मिळेल किंवा नवऱ्याचं वडिलाचं मिळेल, दोन्ही तर ते घेऊ शकत नाहीत ना. त्याच्यामुळे ही तांत्रिक बाब आहे, या तांत्रिक बाबीबद्दलचा निर्णय घेतीलच मुख्यमंत्री. त्यांचा तो अधिकार आहे सामान्य नागरिक म्हणून, पण आंदोलन करण्याची कारणं तर अजून स्पष्ट होत नाही. कारण पहिल्या टप्प्यामध्ये 42 मराठा बांधवांनी जी प्राण आपले गमावले, त्यांनाही शासकीय नोकरीमध्ये जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे गुन्हे आहेत, अदखलपात्र गुन्हे आहेत, अदखलपात्र म्हणतो ना, ते काढलेले आहेत. आणि जे दखलपात्र आहे ज्याच्यामध्ये शासकीय मालमत्ता, त्याच्यावरचेच गुन्हे पेंडिंग पडले असतील आणि ते काढताना IG लेवल किंवा SP लेवलवरती पण त्या कोर्टामध्ये काय सादर करणार? म्हणजे पोलिसच म्हणतं की बाबा या गटाने जाऊन त्या गाड्या तोडल्या किंवा मग त्या ठिकाणी गाड्या पेटवल्या असतील किंवा सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं असेल, तर गुन्हे कसे मागे घ्यायचे? त्याच्यासाठी काही कमिटी बसलेली आहे, त्याच्यामध्ये निर्णय होईल. महामंडळाच्या माध्यमातून तर आम्ही 1 लाखाचा टप्पा गाठलाय आणि आता आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांनी 5 लाखाचा टार्गेट दिलाय. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर काम करतोय. सारखी संघटना आहे, जशी बार्टी आहे, जशी TRT आहे, तशी सारखी संघटना ही परदेशामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना शिक्षणासाठी चांगलं कार्य स्कीम्स आणतात. आता एवढं सगळं असून देखील पण त्यांच्या काही मागण्या असतील, राहिल्या असतील तर ते उपोषणाला बसले असतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.